नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, अनेक लोक सांगतात की रात्री अचानक 2 किंवा 3 किंवा 4 वाजता जाग येते. पुन्हा झोप लागत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो, हे फक्त योगायोग आहे का? की यामागे काही आध्यात्मिक संकेत असू शकतो? आज आपण या विषयाकडे श्रद्धा, अध्यात्म आणि विवेक या तिन्ही दृष्टिकोनातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर केल्याशिवाय राहू नका. रात्री जाग येणे म्हणजे नेहमीच दैवी संकेत असतो का? सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. प्रत्येक वेळी रात्री जाग येणे म्हणजे दैवी संकेत असतो असे नाही. कधी तणाव, चिंता, उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, आरोग्याच्या समस्या किंवा झोपेचा बिघडलेला क्रम यामुळेही जाग येऊ शकते. पण कोणतेही स्पष्ट कारण नसताना वारंवार एका विशिष्ट वेळी जाग येत असेल, तर अनेक संत महात्मे याकडे आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहतात. ब्रह्ममुहूर्ताचा संकेत पहाटे साधारण 3 ते 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्त मानला जातो. या काळात वातावरण सात्विक असते, मन शांत असते. देवाचे नामस्मरण, ध्यान, जप किंवा प्रार्थना केल्यास त्याचे विशेष फळ मिळते असे शास्त्र सांगते. जर या वेळेत सहज जाग आली तर ती वेळ मोबाईल पाहण्यात घालवू नका. 2 मिनिटे का होईना देवाचे स्मरण करा. पहिला संकेत, देव स्मरणाची आठवण. कधी कधी जीवनाच्या धावपळीत आपण देवाला विसरतो. अचानक रात्री जाग येणे ही स्वतःला देवाकडे वळवण्याची आठवण असू शकते. त्या क्षणी आपल्या इष्टदेवतेचं नाम घ्या. दुसरा संकेत, आत्मपरीक्षण. रात्रीचे वातावरण शांत असते. त्या शांततेत आपल्याला स्वतःच्या चुका, राग, अहंकार आणि वाईट सवयी यांचा विचार करण्याची संधी मिळते. स्वतःला प्रश्न विचारा, मी कोणाला दुखवले आहे का? मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना? हा विचारच आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात असतो. संकेत तिसरा, प्रार्थनेची वेळ. ज्यावेळी अचानक जाग येते त्यावेळी मनापासून प्रार्थना करा. हे परमेश्वरा, मला योग्य मार्ग दाखव. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. अशी साधी प्रार्थनाही मनाला शक्ती देते. चौथा संकेत, नामस्मरण. अनेक संतांनी नामस्मरणाला सर्वोच्च साधना म्हटले आहे. जाग आली की मनातच जप सुरू करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, श्री विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे त्यांचे नाम घ्या. संकेत पाचवा, चिंता सोडा. रात्री जाग आली की अनेक जण भविष्याची चिंता करू लागतात. यामुळे मन अधिक अस्वस्थ होते. त्याऐवजी देवावर विश्वास ठेवा. जे आपल्या हातात आहे ते करा आणि बाकी परमेश्वरावर सोडा. संतांचा संदेश असा आहे याकरता आपल्यासाठी. संत तुकाराम महाराज सांगतात की नामातच सर्व सुख आहे. संत ज्ञानेश्वर माऊली मन शुद्ध ठेवण्याचा उपदेश करतात. समर्थ रामदास स्वामी धैर्य आणि प्रयत्न यांना महत्त्व देतात. यातून एकच संदेश मिळतो, रात्री जाग आली तर भीती नको, नामस्मरण करा. नामस्मरणानेच आपल्या अंतःकरणामधल्या भीती, चिंता, पाप सगळं दूर जाईल. काय करू नये? जाग आली म्हणून लगेच मोबाईल हातात घेऊ नका. नकारात्मक विचार करू नका. काहीतरी वाईट होणार आहे असे अजिबात समजू नका. अंधश्रद्धेला बळी पडू नका. पण काय केलं पाहिजे नेमकं? तर हळूच एका जागेवरती बसा. दीर्घ श्वास घ्या. आपल्याला जो देव आवडतो, आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करा. 2 मिनिटे प्रार्थना करा. मन शांत झाल्यावर पुन्हा झोपा. आणि महत्त्वाची सूचना आपल्यासाठी ही राहील, मित्रांनो, जर वारंवार झोप लागत नसेल, घोरणे, श्वास घेण्यास त्रास, खूप थकवा
किंवा इतर शारीरिक त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे मला वाटतं आवश्यक आहे. अध्यात्म आणि वैद्यकीय उपचार हे एकमेकांचे विरोधक नाहीत. दोघांनाही योग्य स्थान आहे. निष्कर्ष एवढाच, रात्री अचानक जाग येणे म्हणजे घाबरण्याचे कारण नाही. ती स्वतःकडे पाहण्याची, देवाचे स्मरण करण्याची आणि मन शांत करण्याची एक सुंदर संधी असू शकते. विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि सकारात्मक जीवन जगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि संत विचारावरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.